काल आपण इथपर्यंत बघितलं होतं, ऑफरिंगपर्यंत. पुढचं बघूयात. लास्ट लाईन बघा. इट वॉज अन ऑर्डिनरी ब्लू पेन्सिल. त्या लहान मुलीने मला जी दिली होती ना, ती एक ऑर्डिनरी ब्लू अशी पेन्सिल होती. वॉज नॉट इवन अ लॉंग वन. ती काही खूप मोठी पण नव्हती, एकदम छोटासा तुकडा होता. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझेशन. पण ती जी पेन्सिल होती तिच्या आयुष्यातली एक प्राइज्ड पोझेशन होती. म्हणजे काय, तर तिच्या आयुष्यातला खूप महत्त्वाची अशी ती पेन्सिल होती. आणि ती पेन्सिल तिने मला तिथे वरती शिखरावर नेऊन ठेवायला लावली. कुणासाठी, तर देवासाठी. ॲज आय पुट इट डाऊन, जेव्हा मी ती खाली ठेवली, आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. मी जेव्हा ती खाली ठेवली तेव्हा मी हिलरीला लक्ष त्याचं इथे वेधलं की बघ तू इथे बघ एकदा हिलरी. ही गेव मी अ बिग स्माईल. त्याने मला एक छान स्माईल दिली. शोईंग दॅट ही अंडरस्टूड. आणि त्याने ती कशासाठी दिली, तर त्याला असं सांगायचं होतं की मला लक्षात आलं, ती जी छोटी पेन्सिल आहे ती तुझ्या मुलीने इथे ठेवायला दिली, तिथे तू मला सांगतोयस, असं हिलरीला लक्षात आलं. हे सांगण्यासाठी हिलरीने त्याला एक बिग स्माईल दिली. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन अ पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लॉंग. त्याच्यानंतर मी काय काढले, तर ते फ्लॅग्स काढले. फ्लॅग्स म्हणजे ते झेंडे बाहेर काढले, ज्यांची स्ट्रिंग, त्यांची पीस ऑफ स्ट्रिंग म्हणजे त्यांचे जी सुतळी होती किंवा जे दोर होता, तो दोर किती फूट लॉंग होता, 4 feet लॉंग होता. आय फास्टन वन end to my ice axe and Hillary took the picture as I held it up. मी काय केलं, मी माझ्या एंडला म्हणजे माझ्याजवळ ती आईस एक्सची होती, कुऱ्हाड होती बर्फ कापण्याची. त्या कुऱ्हाडीच्या साह्याने मी ते काय केलं, ते झेंडे तिथे रोवले आणि हिलरीने त्याचे माझे जे मी झेंडा लावत होतो तेव्हाचे माझे पिक्चर्स काढले. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी. मला माझे जे आईस एक्स होते म्हणजे ती जी बर्फ कापणारी कुऱ्हाड होती ती मला खाली घेऊन जायची होती. अँड आय ब्युरिड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप. मग मी काय केलं, त्या दोरीचा एक हिस्सा जो होता ना, तो एक हिस्सा मी उंचावर काय केला, दडवला, उंचावर ब्युरिड केला म्हणजे काय, खड्डा खणला, त्याच्यात तो दोराचा थोडासा तुकडा टाकला आणि तिथे तो खड्डा बुजवून टाकला, जेणेकरून ते झेंडे तिथे व्यवस्थित उभे राहतील. अँड अदर इन स्नो ऑन स्लोप डाऊन बिलो. आणि त्याचा दुसरा एक जो छोर होता, तो छोर मी दुसऱ्या साईडला स्लोप डाऊन खालच्या बाजूला काय केला, ब्युरिड केला. ब्युरिड म्हणजे काय, तर मी खड्डा खणून त्याच्यामध्ये पुरलं. वेन वी लेफ्ट, आम्ही जेव्हा तिथून निघालो, दे वेर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. आम्ही जेव्हा तिथून निघालो ना, तेव्हा ते झेंडे आहेत ना, ते मस्तपैकी फ्लॅट असे पसरलेले होते त्या शिखरावर. म्हणजे बघा, झेंडा जर का त्यांनी काठीच्या आधारे जर का तिथे वरती उभा केला असता तर तो काठीच्या आधारे उभा राहिला तर असता, पण तो थोड्या वेळासाठी. ह्यांनी काय केलं, त्या झेंड्याला तिथे खाली फ्लॅटन म्हणजे असा एकदम सपाट असा ठेवून दिला होता आणि तो बांधून ठेवला जेणेकरून मग ते पडणार नाहीत किंवा उडून जाणार नाहीत. आय वॉज व्हेरी थर्स्टी. मला खूप तहान लागली होती. आय टूक आउट अ वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक. मी पाण्याचा जो छोटासा जार होता माझ्याकडे, छोटीशी बरणी होती, बॉटल होती, ती बाहेर काढली पाणी पिण्यासाठी. बट फाउंड द वॉटर इन अ मेटल कंटेनर हॅड फ्रोझन. पण काय माहिती का, पाणी तर प्यायचं होतं, पण त्या मेटल कंटेनरमधलं जे पाणी होतं ते सगळं फ्रोझन झालं होतं, गोठलं होतं. सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. त्याच्यामुळे मला माझी तहान क्वेंच करता नाही आली, भागवता नाही आली. आय एट सम बिस्किट अँड ऑफर सम टू हिलरी. मी थोडे बिस्किट स्वतः खाल्ले आणि काही हिलरीला दिले. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट हॅड गिवन मी लास्ट इयर. माझ्या खूप चांगल्या मित्राने मला जो रेड स्कार्फ दिला होता तो मी स्वतः घालून निघालो होतो. तो जो लॅम्बर्ट होता, जो माझा फ्रेंड होता, तो कोण होता, लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन. स्विसची जी मोहीम होती 1952ची, त्याचा तो लीडर होता.
जो याचा बेस्ट फ्रेंड होता आणि त्या फ्रेंडने ह्याला एक रेड स्कार्फ दिला होता. तो घालून तो निघाला होता एव्हरेस्टला चढण्यासाठी. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन May 28th, म्हणजे मागच्याच वर्षी मे 28ला, मे 28ला, when we were standing at 28,215 feet, 28,215 फूट, 28,215 feet, that he gave me scarf. आम्ही एवढं वरती चढून गेलो होतो आणि आमच्या यशासाठी किंवा मी त्याच्यासोबत जे यशस्वी काम केलं त्यासाठी त्याने मला एक रेड स्कार्फ दिला होता. आय रोट इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम, आय वोर इट अप, मी तो घालूनच नेहमी निघायचो. आय वोर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग, म्हणजे मी दार्जिलिंगचं जेव्हा माउंटन क्लाइंब केला होता बस तेव्हापासून मी नेहमी हा सोबत ठेवतो. ॲज आय स्टूड ॲट द टॉप, आता जेव्हा मी एवढ्या उंचावर येऊन उभा राहिलो आहे, आय रिमेंबर्ड हिम, मला आठवतं आहे तो, अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी, आणि या रेड स्कार्फमुळे मला असं वाटतं आहे की तो आत्ताही माझ्यासोबत आहे. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट, मला खूप छान वाटतं आहे मी या शिखरावर आहे त्यामुळे. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर, माझं मन अगदी शांत झालेलं आहे. आय डिडंट फील टायर्ड, आय फेल्ट एक्झिलरेटेड, मी अजिबात दमलेला फील करत नाही आहे, उलटं मी खूप उत्साही आहे, बिकॉज आय हॅव सक्सिडेड. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन, आणि अगदी क्लिअर भावना होती की बघा मी मिळवलं आहे. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक्ड लाईक गॉड अँड गॉडेसेस टू मी, आणि मी वरतून जेव्हा बाकीचे जे पर्वत बघतो आहे, हिल्स बघतो आहे, जे उंच टेकड्या बघतो आहे, त्या मला एखाद्या देवी देवतांसारख्या दिसत आहेत. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ मॅप, आणि मला वरतून काय दिसतंय अजून तर सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ मॅप, म्हणजे मॅप आकाशात वरतून तो काय बघतो आहे तर सगळ्या आपण ना नकाशा काढतो, आम्ही नकाशा काढतो, बस त्या नकाशाचे छोटे 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 तुकडे, सो मेनी पीसेस, ते त्याला मला दिसता आहेत. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. आणि जर का अजून थोडासा बर्फ जर का इथला कट केला तर 2 किंवा 3 लोक इथे जास्तीत जास्त उभे राहू शकतील एवढ्या उंचावर. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि अजून थोडंसं खाली जर का वाकून बघितलं तुम्ही 30 फूट खाली, त्या उंचावरच्या 30 फूट खाली जर का तुम्ही बघितलं तर तिथे एक छोटासा असा फ्लॅट स्क्वेअर आहे की जिथे 2 लोक सहज झोपू शकतात. यू कुड पिच 1 टेंट देअर, आपण तिथे एक छोटासा टेंटही लावू शकतो. द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टीप ऑन अनदर साईड, कारण हे जे शिखर आहे ना ते एका साईडला फ्लॅट आहे, एकदम छान आहे, सपाट आहे, पण दुसऱ्या साईडला ते तीव्र उताराचे आहे, स्टीप आहे, स्टीप तीव्र उताराचे. देर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड, तुम्ही नॉर्थ साईडला बघाल तर खूप बर्फ आहे. रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट, आणि जर का तुम्ही साऊथ आणि ईस्टला बघितलं तर तिथे खूप सारे काय दिसत आहेत, रॉक्स दिसत आहेत, दगड दिसत आहेत. अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट, आणि बर्फाच्छादित असे दगड पण आहेत वेस्ट साईडला, पश्चिम बाजूला. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 minutes, आम्ही तिथे वरती शिखरावर फक्त 15 मिनटं लिटिल मोर दॅन 15 minutes, म्हणजे 15 मिनिटांच्या थोडंसं जास्त वेळ आम्ही तिथे थांबलो होतो. वी वर लकी दॅट देअर वॉज नो गेल, आम्ही खूप लकी होतो की तिथे एकही जोरात सुसाट्याचा वारा आला नाही. और इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ, नाहीतर त्या वाऱ्याने आम्हाला कधीच उडवून नेलं असतं, झाडून टाकलं असतं आम्हाला. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली, आणि आता माझ्या मनात आलेला पुढचा विचार होता की इथून खाली उतरायचं सेफली कसं. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट, आणि जर का खरंच तुम्हाला सांगायचं झालं तर या समिटवरून मी खाली बघितलं तेव्हा आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी, मी इथून हिलरीच्या मागे 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 चालत होतो. आय वॉज फॉलोईंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली, मी
त्याला फॉलो करत होतो आणि ती जी रोप आहे ती आमच्या दोघांमधली जी दोरी आहे ती अगदी पॅक्ट धरून ठेवली होती. बघा, मी तुम्हाला स्टार्टिंगलाच वाचताना सांगितलं की जो मागे चालणारा व्यक्ती आहे तो लीडर असतो, तो मेन अँकर असतो. तो पुढे चालणाऱ्यालाही वाचवतो आणि मागे चालणाऱ्यालाही वाचवतो. सेम तसंच त्याच्यावर जबाबदारी असते की नाही, सेम तसंच आत्तासुद्धा हिलरी पुढे आहे आणि आपला जो लेखक आहे तो काय आहे, तेन्झिन नॉर्गाय हा मागे आहे आणि त्याने ती रोप अगदी घट्ट धरून ठेवलेली आहे. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफ्टली. आणि मी अजूनही खात्री करून घेतलेली आहे की मी असा चालणार आहे, असं सांभाळणार आहे की माझ्यासोबत जो व्यक्ती आहे तो आणि मी अगदी शांतपणे खाली उतरू. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन क्लाइंब अप. मी खरंच सांगू शकतो तुम्हाला की वरती चढण्यापेक्षा खाली उतरणं ही सगळ्यात मोठी आणि डेंजरस गोष्ट आहे. इफ यू स्लिप डाऊन, जर का तुम्ही खाली पडले, स्लिप झाले, सरकले, यू वुड गो इन टू कॉंगशू ग्लेशियर. तुम्ही डायरेक्टली तिथे जे कॉंगशू ग्लेशियर आहे, जे पाण्याचं तळ आहे, बर्फाचं गोठलेलं तळ आहे, त्यात तुम्ही जाऊन पडाल. अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. आणि तिथे तुमचा अजिबात धागादोराही लागणार नाही. मोर कॉशन निडेड. खूप सावधगिरी गरजेची होती. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन. बघा, चढण्यापेक्षा खाली उतरण्यासाठी खूप कमी वेळ लागतोच. बट यू नीडेड मोर होशियार कॉशन. पण तुम्हाला खूप मोठी काळजी घ्यावी लागते, जबाबदारीने तुम्हाला खाली उतरावं लागतं. When I reached Camp 9, my first thought was, thank God, we have been spared an accident. जेव्हा मी कॅम्प 9वर पोचलो तेव्हा मला असं वाटलं, बरं झालं की आमच्यासोबत कोणताही ॲक्सिडेंट घडला नाही. अँड इफ अप टू नाऊ देर हॅव बीन नो ॲक्सिडेंट, आय होप देर विल बी नन इन फ्युचर. आत्तापर्यंत जसा आमचा कोणताही ॲक्सिडेंट झाला नाही आहे तसा फ्युचरमध्येही आमचा कोणताही ॲक्सिडेंट व्हायला नको अशी मला आशा आहे. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. मी नेहमी देवाला प्रार्थना करायचो आणि देवाने मला वाचवलं आहे. ॲट कॅम्प 9, हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. जेव्हा आम्ही कॅम्प 9वर पोचलो तेव्हा हिलरी आणि माझ्यामध्ये अजिबात मूड नव्हता, आम्हाला दोघांनाही, की कोणाशी बोलावं. वी जस्ट अटेंडेड टू अवर ओन थिंग्स. आम्ही फक्त आमच्या गोष्टी करण्यात बिझी होतो. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन आवर. आम्ही तिथे जवळजवळ अर्धा तास फक्त थांबलो होतो. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रंक इट. आम्ही थोडंसं बर्फ वितळवला, आम्हाला लेमन वॉटर प्यायचा होता. बर्फ वितळला, लेमन टाकला, लेमन वॉटर पिऊन मोकळं झालो, ड्रंक इट. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली अवर स्लिपिंग बॅग्स. आम्ही तिथून जेव्हा निघालो तेव्हा बाकी सगळं तिथेच सोडलं, फक्त स्लिपिंग बॅग्स आमच्या घेऊन निघालो. अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. सगळं टेंटमध्ये नेऊन ठेवून दिलं होतं. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 व्हेअर वी स्पेंट द नाईट. जेव्हा आम्ही कॅम्प 9वरून 8वर आलो तिथे आम्ही रात्र घालवली. वॉज अन इझियर जॉब. आणि थोडंसं छानही वाटलं होतं आम्हाला, इझी जॉब होता. जस्ट अबाव द कॅम्प 8 वेअर द अदर्स कुड सी अस. आणि कॅम्प 8च्या जरासं आम्ही आजूबाजूलाच होतो जिथून ते सगळे आम्हाला पाहू शकत होते. आय रेस्ड माय आर्म्स विथ माय थंब अप. नॉईस अँड लॉ सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. बघा, मी कॅम्प 8पासून जेव्हा पुढे गेलो तेव्हा त्या लोकांनी मला बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर अगदी खूप आनंद होता. आणि मी काय दाखवला, थंब अप दाखवला, म्हणजे मी माझा अंगठा दाखवला की वी हॅव डन इट. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ अवर सक्सेस. आणि या प्रकारे मी त्यांना सांगितली माझी सक्सेस, आमची सक्सेस, आमचं यश. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प 8 लॉ केम टू मीट अस. जेव्हा आम्ही कॅम्प 8च्या जरा जवळ आलो तेव्हा लॉ आम्हाला भेटायला आला. केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. जवळजवळ 300 फूट तो आमच्यासाठी वर चालून आला आणि घेऊन काय आला होता, चहा आणि कॉफी. अनदर 50 feet डाऊन, अजून थोडेसे 50 feet खाली आल्यावर
वी मेट नॉईस हू ब्रॉट अस मोर टी. आम्हाला 50 फीट अजून खाली आल्यावर नॉईस भेटला, ज्याने सुद्धा आमच्यासाठी काय आणला होता, चहा आणला होता. दिस टी स्मेल लाईक अ केरोसिन. पण हां, या चहामध्ये स्मेल कसला येत होता, केरोसिनचा, रॉकेलचा. अपिअरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी. दिसताना दिसत होतं, अपिअरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी. त्याने घाईघाईत तो चहा बनवला असेल. अँड समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. आणि कदाचित कसं तरी काहीतरी झालंच असेल आणि ते केरोसिन त्या कपमध्ये पडलं असावं. बट आय थॉट सिन्स द जेंटलमन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट. पण मी असा विचार केला की सिन्स द जेंटलमन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट, की त्या जेंटलमनने, त्या छान व्यक्तीने आमच्यासाठी हा चहा वरती आणण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. जवळजवळ 250 फूट ते वरती आले होते. आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल. मी तो चहा प्यायला तयार होतो, कोणताही कसाही स्मेल येऊ द्यात तरीसुद्धा. टेन्झिंग नॉर्गाय फ्रॉम आर्चिव्स ऑफ TOI. टेन्झिंग नॉर्गायने ही आपली खूप छान अशी स्टोरी सांगितली आहे. ही स्टोरी कशी आहे, इन्स्पायरिंग आहे. ह्या स्टोरीमध्ये त्यांचं म्हणणं काय आहे, तर माझ्या मनात फक्त काय होतं तर मला यश मिळवायचं आहे, आणि ते पण त्यांना एकट्याला नाही तर त्यांच्या साथीलासुद्धा यश मिळवायचं आहे. त्याच्यात दुसरा संदेश कसा दिला त्यांनी, तर त्यांना बघा ना, त्यांनी झेंडे इंडियासोबत बाकीच्याही देशांचे झेंडे घेतले आणि वरती नेऊन ते लावले. त्यांना त्याबाबतीत काहीही गैर वाटलं नाही. म्हणजे ते सर्व देशांना काय म्हणतात, समान सन्मान देतात. नंतर त्यांनी बघा, हा जो नॉईस होता त्याने रॉकेलचा चहा आणून दिला होता, पण स्टील ते पिले का, तर त्याच्या मेहनतीचं यश होतं म्हणून. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट महत्त्वाची, की त्यांना कोण पहिले आलं याच्याशी काही घेणं देणंच नव्हतं. त्यांना जस्ट एवढं माहिती होतं की आम्ही जिंकलो आहे, दोघं जिंकलो आहे. खूप छान लेसन आहे हा. याचे आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग करायचे आहेत, आईस ब्रेकर्स करायचे आहेत. चला मग, तुम्ही आधी शब्दात लिहिले असतीलच असं मला वाटतं. आपण करूयात नंतर ब्रेनस्टॉर्मिंग आणि आईस ब्रेकिंग.